नमस्कार मंडळी, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या संबंधी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. उषा चव्हाण या एक भारतीय अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांना 4 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि 2 फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विशेषतः दादा कोंडके यांच्यासोबतच्या त्यांच्या विनोदी अभिनयासाठी आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित जोड्यांपैकी एक होती. 1970-80च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय नायिकांपैकी एक म्हणून त्यांची आठवण केली जाते. 2021 त्यांना महाराष्ट्राचा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार व्ही शांताराम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1971 उषा चव्हाण यांनी सोंगाड्या या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी दुर्दाबिता सारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये आणि शिर्डी के साईबाबा या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. त्यांनी दादा कोंडके यांच्यासोबत अनेक मराठी विनोदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. उषा चव्हाण यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्या एका सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कुटुंबात वाढल्या, जेथे त्यांचे कुटुंब लोकनाट्यात खोलवर गुंतलेले होते. त्यांच्या आई हिराबाई चव्हाण यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत मूकपटांमध्ये अभिनय केला होता. पुण्यात वाढलेल्या त्या लहानपणापासूनच कला सादर करण्याच्या क्षेत्रात रमल्या होत्या. त्यांचे शिक्षण फक्त 7वीपर्यंत झाले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती आणि त्या अनेकदा गावातील जत्रांमध्ये गाणी सादर करत असत. कालांतराने त्यांच्या लक्षात आले की गाण्यांपेक्षा नृत्यामध्ये अधिक चांगल्या आर्थिक संधी आहेत. तथापि मर्यादित संसाधनामुळे त्यांना नृत्याचे औपचारिक प्रशिक्षण घेता आले नाही. आपली आवड जोपासण्याचा निर्धार करून त्यांनी शाळेतून परतल्यानंतर रेडिओवर गाणे ऐकून आणि स्वतः नृत्याचा सराव करून शिकायला सुरुवात केली. त्याने आपल्या मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात पार्श्वनृत्य म्हणून केली, ज्यामुळे त्यांना या क्षेत्रात आत्मविश्वास आणि ओळख मिळण्यास मदत झाली. उषा चव्हाण यांनी आपल्या कला कारकिर्दीची सुरुवात एका तमाशा पथकातून केली आणि नंतर त्या रंगमंचावरील नाटकांकडे वळाल्या. अरुण सरनाईक यांच्यासोबतचे लवंगी मिरची कोल्हापूरची हे त्यांचे एक लोकप्रिय नाटक होते. त्यांनी केला इशारा जाता जाता या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, जेथे त्यांच्या अभिनयाचे आणि नृत्य कौशल्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. यापूर्वी त्या सवाल माझा ऐका मध्ये पार्श्वनृत्यांगना म्हणून दिसल्या होत्या. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश अनपेक्षितपणे झाला, जेव्हा दिग्दर्शक अनंत माने यांनी त्यांना ती भूमिका देऊ केली जी सुरुवातीला जयश्री गडकर यांच्यासाठी होती. चित्रपटाच्या यशामुळे त्यांना ओळख मिळाली आणि 5व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना सवाल माझा ऐकासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची ऑनस्क्रीन जोडी खूप लोकप्रिय झाली. एकटा जीव, सदाशिव, पांडू हवालदार, रामराम गंगाराम, बोट लावी तिथे गुदगुल्या, पळवापळवी अशा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांची मालिका निर्माण झाली. दादा कोंडके व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी अनेक अभिनेत्यांसोबत कामे केली आणि ते चित्रपट यशस्वी झाले. रानपाखरे मधील त्यांच्या भूमिकेला समीक्षकांचे कौतुक आणि पुरस्कारही मिळाले. ते शिर्डी के साईबाबा, तेरे मेरे बीच में आणि अंधेरी रात में, दिया तेरे हात में यासारख्या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी कामे केली. उषा चव्हाण यांनी गौराचा नवरा आणि धरपकड या 2 मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांच्या
केला इशारा जाता जाता बोट लावी तिथे गुदगुल्या आणि चोरावर मोर या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाले. उषा चव्हाण यांचा विवाह 1970 मध्ये दत्तात्रय कडू देशमुख यांच्याबरोबर झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. त्यांना सवाल माझा ऐकासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, त्याचबरोबर सवाल माझा ऐकासाठी फिल्मफेअर मराठी अवॉर्ड मिळालं होतं. त्याचबरोबर बोट लावी तिथे गुदगुल्या या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.